मुखेडमध्ये भूमाफियांची मुजोरी सुरू, मालकाच्या डोळ्यादेखत मुरुम चोरी. तक्रारीनंतरही अधिकाऱ्यांचा जाणून बुजून कानडोळा. मुखेड येथील सविस्तर माहिती अशी की एकीकडे पारदर्शक प्रशासनाचा दावा केला जात असतानाही दुसरीकडे मुखेड तालुक्यातील गट नंबर 52/11 मध्ये भूमाफियांनी कायद्याचे धिंडवडे काढत असल्याची मोठी घटना समोर आलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे खुद जमिनीच्या मालकाने वारंवार तक्रार करूनही महसूल आणि पोलीस प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नेमकी घटना काय? नांदेड येथील रहिवासी निक्रम खान, अफसर खान पठाण यांच्या मालकीच्या मुखेड शिवारात 3 एकर 13 गुंठे जमीन आहे. या जागेवर सध्या काही माफियाकडून बेकायदेशीरपणे मुरुम उत्खनन सुरू केले जात असल्याचे समोर आले असल्यानंतर तक्रारदारांनी जेव्हा आपल्या मित्राला घटनास्थळी पाठवले तेव्हा तिथे उघडपणे निसर्गाची आणि कायद्याची लूट सुरू असल्याचे निदर्शनास आले. यानंतर तक्रारदाराने प्रशासनाच्या अर्थपूर्ण कानडोळा होत असल्याची गंभीर प्रकरणाबाबत तक्रार केली. यानंतर तहसीलदार, कलेक्टर यांनाही निवेदन देऊन माहिती दिली असताना इतकेच नव्हे तर हेल्पलाईन 112वर तक्रार नोंदवल्यानंतरही दुर्दैवाने एकही जबाबदार अधिकाऱ्याने या तक्रारीची दखल घेतली नाही अशी मोठी माहिती या तक्रारदारांनी केली. यामुळे अवैध उत्खननाने प्रशासनाचे अर्थपूर्ण आशीर्वाद तर नाही ना असाही प्रश्न जनतेत निर्माण झाला असून संतप्त प्रतिक्रिया पण येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तक्रारदारांनी आता थेट उपविभागीय अधिकारी देगलूर यांच्याकडे धाव घेतली असून पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही या घटनेची माहिती दिल्यानंतर मेलद्वारे माहिती पाठवली. उत्खनन झालेल्या ठिकाणाचा तातडीने पंचनामा करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी निक्रम खान यांनी केली आहे. एकीकडे आम्ही रीतसर तक्रारी करतो पण दुसरीकडे माफिया खुशाल उत्खनन करत असल्याची माहिती व तक्रार निक्रम खान यांनी तहसील कार्यालय व कलेक्टर साहेबांना दिल्यानंतरही प्रशासनाने वेळीच दखल न घेतली तर माफिया कोणालाही जमणार नाहीत अशी माहिती देण्याचा प्रयत्न तक्रारदार निक्रम खान यांनी केली. ही